रस्त्यात एका अनोळखी तरुणाला लिफ्ट देणं आणि पुढच्याच काही मिनिटात सुरू झाला थरारक लुटीचा खेळ। नागपुरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। चिमूर चंद्रपूरहून परत येणाऱ्या एका तरुणाला दोन युवकांनी लिफ्ट मागितली आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्याला निर्जनस्थळी नेऊन ऑनलाईन पद्धतीने 29,000 रुपये ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। फिर्यादी गुड्डू भानारकर हे त्यांच्या कंपनीचे काम आटपून नागपूरकडे परत येत होते। विहिरगाव चौधरी फार्मजवळ दोन युवकांनी दिघोरीपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट मागितली। विश्वासाने त्यांनी दोघांना गाडीवर बसवलं, परंतु बहादूर फाट्याजवळ पोहोचताच आरोपींनी अचानक चाकू काढला आणि गाडी दुसऱ्या रस्त्याने वळवण्यास भाग पाडलं। यानंतर त्यांना एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं। तिथे आरोपींच्या आणखी एका साथीदाराने मदत करत मारहाण केली आणि मोबाईलमधून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल 29,000 रुपये आरोपींच्या पेटीएम खात्यावर ट्रान्सफर करून घेतले। या घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक तपासातून पेटीएम आयडी आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी शेख रेहान शेख साकीर याला अवघ्या 24 तासात ताब्यात घेण्यात आलं। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, ऍक्टिवा आणि धारदार चाकू जप्त करण्यात आलाय, तर त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। ही कारवाई हुडकेश्वर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या मदतीने वेगाने पूर्ण केली आहे। रस्त्यावर अनोळखी व्यक्तींना मदत करताना सावध राहणं किती महत्त्वाचं आहे याचं हे धक्कादायक उदाहरण ठरत आहे। एक तक्रारदार आलेला होता। तक्रारदाराचं नाव आहे गुड्डू मनोहर भानारकर, वय 27 वर्ष, राहणार टिमकी आणि टिमकी येथे तहसील। हे त्या दिवशी 11 तारखेला चिमूरवरनं, त्यांचं एक सोलरच्या येथे ते नोकरी करतात, त्या कामानिमित्त चिमूरवरनं नागपूरला येत असताना दिघोरी नाक्याजवळ एका आरोपी नामे त्यांनी थांबवलं आणि त्याला लिफ्ट मागितली आणि लिफ्टमध्ये लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर दूर गेल्यानंतर त्यांनी चाकू मागून पोटाला लावून त्याला दुसरीकडे घेऊन गेला आणि तिथे याच्याकडून याच्या बॅगमध्ये 1,000 रुपये होते तक्रारदाराच्या, त्याच्या बॅगमधून 1,000 रुपये घेतले आणि मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले। आणि त्याला मारहाण वगैरे केली आणि मग त्याला सोडून दिलं। अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला, आपण व्हेरीफाय केलं आणि एक 24 तासाच्या आतमध्ये आपण आरोपी नामे शेख रेहान शेख साकीर, वय 19 वर्ष, राहणार हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, याला आपण अटक केलेला आहे। अजून एक आरोपी आपण शोधत आहोत त्याच्यासोबतचा आणि 24 तासात आपण निष्पन्न केलेला आहे। आज त्याचा 5 दिवसाचा PCR आपल्याला प्राप्त आहे। यापूर्वी यांनी शेख रेहान शेख साकीरवर क्राईम आहेत, 2 गुन्हे आम्हाला निष्पन्न झाले आणि पुन्हा बरेच पोलीस स्टेशनच्या हुडकेश्वर येथील पण आम्हाला 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहे। पुण्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे CCTV फुटेज प्राप्त नव्हते, कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता, परंतु UPI द्वारे जे ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्या बेसवर, परंतु आरोपी मोबाईल पण त्याचा नव्हता, मोबाईल पण टाकून तो पळून गेलेला होता। तर निव्वळ त्याचा फोटो आणि संशयित याच्या दृष्टीने याच्यावर तपास करून आमची जी टीम आहे, API बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, दिनेश गाडेकर, विजय सिन्हा, संतोष सोनटक्के, संदीप पाटील, चेतन वैद्य, मंगेश मडावी आणि प्रज्वल वाणी या टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये हा 24 तासात निष्पन्न केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेला आहे।